नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आम्ही डेली ब्लॉग बनवणार आहोत. तर मी तुम्हाला आज दिवसभरात काय जे होईल ते तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया. परी आली आमच्या घरी. तरी 5 पण झाली तिच्या एक्झाममध्ये. मी स्पोर्ट्समध्ये सेकंड रँक आला आणि सेकंड स्टँडर्डमध्ये माझा फर्स्ट रँक आला. बघा आमच्याकडे परी आलेली आहे. परी सांगते ती म्हणजे सेकंड आला आणि पूर्ण स्टँडर्ड पण सेकंड स्टँडर्डला पहिला आला. हां, ती आता तिसरीला गेली परी. आणि इकडे सोनी राणी आहे. आणि बघा आम्ही नदीवर गेलेला हा व्हिडिओ चालू आहे नदीवरचा. आम्ही गेलो होतो नदीवर ना, तो व्हिडिओ चालू आहे. आणि परी पण आमच्याकडे बरेच दिवसांनी आलेली आहे. आणि आणि होय ना परी, किती दिवसांनी आली तू आमच्या घरी? बरेच दिवसांनी आली. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे परीने नाक टोचलं आहे. हे बघा नाक दाखव. हां, नाक टोचलं आहे परीने. आणि हे बघा आता मला ना 1 किलो 1 किलो मधुरा असल मालवणी मसाल्याची ऑर्डर आहे आणि अर्धा किलो हळदीची ऑर्डर आहे. ठाण्याला चाललेली आहे. आता ही मी पॅक करून घेते, मग तुम्हाला दाखवते नंतर पॅक करताना, किंवा याचे पप्पा पण करतील. पण तरी आम्ही दोघातली एक पॅक करणार आहोत, कारण ते पोस्टाने टाकायचं किंवा कुरिअरने टाकायला लागेल. आता मी इथे ठेवून दिलेलं आहे सगळं. ते काढून एक एक ऑर्डर काढते, इथे ठेवते. आणि ह्या पोरी इथे बसल्या आहेत. आणि आमची सोनी काय करते ती दाखवते तुम्हाला. या दोघीजणी बसलेली ते. हे बघा इथे घावणे चालू आहे. सोनी घावणे बनवते. बघा सोनी, चटका पण लागला सोनीला ना. सोनी चटका लागला ना, थोडासा चटका लागला हाताला. झाकणं गरम असतो ना, त्याचा चटका लागला तिला. एवढं तांदळाचं पीठ आहे. हे घावण्यांचं पीठ पण मी विकते. आता आमच्यासाठीच आम्ही थोडंसं केलेलं आहे. आणि आता परीला मी घावणे देते, कारण परीची मम्मी गेलेली आहे बाजारात. परीला ते सोडून आता मी तिला घावणे देते, चहा आणि घावणे देते. हे बघा परी इथे नाश्ता करते. परी काय आहे? घावणे आणि आणि कोराच्या. खाऊन सांग कसं झालंय. मस्त आहे. मस्त आहे. घावणे झाले. आता आपण खिचडी भात टाकली आहे. बघा मी मस्त कलर आलेला आहे. बघा मधुरा असल मालवणी मसाला टाकलेला आहे, त्याचा कलर आलेला आहे. तेव्हा खिचडी भात बनवते मी. मूग डाळ टाकून, बटाटा आणि शेंगदाणा. खिचडी भात बनवते. आता आपण दुपारीला ना आम्ही खिचडी भात बनवला. सकाळी घावणे बनवलेले. आणि ना परी पण आलेली आहे. परीची मम्मी येऊन गेली, पण मला काही शूट करता आला नाही. परीची मम्मी पण येऊन गेली. आणि ती पण घावणे तिला मी निर्भयला ना डब्यातून बांधून दिले. आणि मग हिने नाश्ता केला नाही, तो पण दाखवायला भेटला नाही काही गडबडी. आणि आता मी खिचडी भात लावला दुपारसाठी. खिचडी भात आणि लोणचं हे आता आमचं दुपारचं जेवण आहे, कारण आम्ही तिघीच जणी आहोत ना घरी. आणि आता परी आली, मग आता म्हटलं करू खिचडी भात. हे बघ घावण्यांचं बिड्या इथेच आहे. चला मग. हे बघा इथे परी काय बघते. परी हो, गाणी आवडतात तुला बघायला, हो. ऐकायला? ही बघा इथे राणी. जेवायला या. काय बनवलंय बरे आज? खिचडी भात आणि लोणचं. हां, सगळ्यांनी या जेवायला. हे बघा इथे जेवायला घेतलंय. आणि बघा खिचडी भात आणि लोणचा. परी पण आलेली आहे. मजा वाटते, जरा गप्पा गोष्टी होतात परीच्या. चलो फिर खाना खाते हैं, जेवूया आता. हे बघा आता संध्याकाळ झाली आहे. चाय प्यायला घेतली. चाय प्यायला या. बघा आम्ही टेरेसवर आलोय. मम्मीने काहीतरी सुगर्शी टाकलंय, ते घ्यायला आलोय. ते बघा परीला पण घेऊन आलो आम्ही. आणि हा आहे आमचा छोटासा टेरेस. आणि असा आहे आमचं टेरेसवरचा व्ह्यू. तिकडे माऊली किल्ला दिसतोय, माऊली. आणि हे बघा इथे परी राणी इथे. आणि बघा किती भारी हवा सुटली.
संध्याकाळी हवा खूप थंडगार सुटते आणि हवा का आमचं वडाचं झाड. आता वटपौर्णिमा येते तर आता ह्याची पूजा होणार आहे वटपौर्णिमेला. ही आहे काळी मिरीची वेल, पण हिला अजून काळी मिरी आली नाही. तुम्हाला ही वेल आम्ही आमच्या गावाला पण दाखवलेली, त्याच्यावर काळी मिरी आली होती, ह्याच्यावर आली नाही. परी तुम्हाला दिलेली वेल त्याच्यावर आला का काय? काळी मिरी आली त्याला? आली काळी मिरी गाईज, परींच्या ह्याच्यावर आली, आमच्या ह्याच्यावर अजून काहीच नाही आलं. आणि हे आहे सदाफुलीचं झाड, ह्याची थोडीशी कटिंग केली अशी, कारण कधी खूप सुकलं होतं. आणि हे छोटंसं चिकूचं झाड आहे, छोटंसं रोप आहे, ते आपण पुढच्या वेळेस गावाला गेलो का घेऊन जाऊया, म्हणजे त्याचं मस्तपैकी असं लावता येईल आणि मग मोठं झालं का झाड पण बनेल मस्तपैकी. अजून सदाफुलीला काय फुलं आली नाहीत आज, आता दररोज येतात. तिथे माऊली किल्ला दिसतोय आणि तिथेच आमच्या गावदेवीचं पण मंदिर आहे, वासिंची गावदेवी. आणि का असा व्ह्यू आहे. परी हवा कशी वारी ना. ते बघा, हे बघा इथे मम्मीने नाचणीची भाकरी बनायला घेतली. आता आपण ना नाचण्याची भाकरी बनवूया. याच्यामध्ये मी बघा गरम पाणी टाकलेलं आहे. आणि ना मी रिलायन्समध्ये गेले होते ना, तिथे एक ताई होत्या, त्या बोलतात तुम्ही नाचण्याची भाकरी कशी करता. तर मी हे बघा नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये 1 वाटी ना मी तांदळाचे पीठ टाकले. तुम्ही नाचण्याची सुद्धा करू शकता, पण नाचण्याची ना अशी कचकच लागते, म्हणून मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं 1 वाटी आणि त्याच्यावर नाचण्याचं पीठ टाकलेले. म्हणजे कमी प्रमाणात तांदळाचं पीठ टाकायचं, म्हणजे ते एकदम भाकरी चांगली वळते पण चांगली अशी, म्हणजे चिकटपणा जरा येतो थोडासा. नाचण्याची भाकरीसुद्धा केली तरी पण चालेल, पण ते त्या भाकरीला ना म्हणजे असं काळा कलर येतो त्याला जास्त करून, म्हणून मी ते त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकते. कारण ते नाचणी एकदम पूर्ण नाचणीच टाकते तर ते काळा होतो एकदम. आणि शुगर बिगरवाले लोक खातात तसे, पण आमच्याकडे कोणाला शुगर बिगर नाही, पण मी तांदळाचे पीठ टाकले. आणि आम्हाला ना नाचण्याची भाकरीची आवड आहे, म्हणून आम्ही रोज नाचण्याचीच भाकरीच करतो. कोणाला पाहिजे असेल तरच तांदळाची भाकरी बनवतो. आता मी बघा भाकरी बनवून घेते. ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे. मस्त आता मऊ असं पीठ मळून घ्यायचं. काही नाचण्याची भाकरीचं टेन्शन नाही. नाचण्याचं जरी पीठ असलं त्याच्यावर गरम पाणी टाका, थंड झाल्यावर मळून घ्या आणि मस्त छोट्या भाकरी थापा, एक नंबर होतं. आता आमच्या संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. मग इकडे फ्लावर टाकलेली आहे, ही फ्लावर आणि मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये जरा उकळलं का मग मी ती काढते आणि धुवून घेते स्वच्छ. आता हे भाकरी पण करून घेते. आणि गरम लय होते, मरणाचं गरम होते. पाऊस पण नाही, काही नाही, हवा सुटली होती मग अशी, पण लय गरम होते. आणि एकतर आमच्याकडे ना रात्रीची लाईट्स पण जाते जास्त करून, ते झोप पण पूर्ण होत नाही. हे बघा असं मस्त मळून गेलं. आता हे सगळं मी मळून घेते. आज परी पण आमच्याकडे आहे. संध्याकाळी वगैरे जेवण झाल्यानंतर मी तिला नेऊन सोडणार आहे, कारण ती म्हणजे रात्री मी घरी जाईन, मला जेवल्यानंतर मी घरी जाईन. म्हणजे चालेल, मग आम्ही रात्री घरी नेऊन सोडू. मी तुम्हाला दाखवेन घरी गेल्या त्यांच्या, कारण मी बरेच दिवस गेली नाही आहे. तब्येत पण बरी नव्हती आणि पाहुणे पण होते, गावाला पण गेलेलो, अशामुळे जायला भेटलं नाही मावशीकडे. मावशी गावाला गेलेली आहे, पण वैशू आहे, मावशीची सूनबाई आहे घरी, तुम्हाला दाखवून रात्री गेल्यावर. आता आपण भाकरी भाजून घेऊया. असं मळून घेतलेलं आहे पीठ मी बघा मस्तपैकी. आता मी याच्यातला छोटासा गोळा एक काढून घेते आणि हे पीठ आपण, आणि नाचण्याचं पीठ ना मळून ठेवायचं नाही, कारण तो पीठ ना पातळ होतो. पीठ मळून ठेवलात ना तुम्ही तो पातळ होईल. आता हे सगळं काढून घ्यायचं, कारण आपल्याला ह्याच्यामध्येच थापायची, कारण हे जर पीठ खाली असेल तर भाकरी चिकटणार. आणि असं काढून घ्यायचं, पीठच आहे ना तो. तर मी भाकरी बघा तवा ठेवलेला आहे, आम्ही लोखंडी तवा वापरते मी. आणि काय जर घाई असेल ना तर मी 2 तवे वापरते, इकडे इकडे असे 2 तवे वापरते. पाहुणे वगैरे आले ना, भरपूर भाकरी असले ना पटकन 2 तवे वापरते, मग पटकन भाकरी होतात. 10-15 भाकरी असतात, अधिक असतात, 15, 16, 17 अशा भाकरी असतात. असं करायचं. बोला आमची सोनी भाजते भाकरी,
मी आजारी होते ना तेव्हा आमची सोनी भाकरी बनवायची, भाजी बनवायची, सगळे स्वयंपाक सोनी बनवते आमची. मी काही शिकवलं नाही, तिने बघूनच केलं असं. हे बघा पीठ टाकायचं खाली, अशी त्याला धरून धरून घ्यायची, कारण तो पीठ ना चिकट असतो. असं करून घ्यायचं. असं बोट लावलं ना ती गोल होईल भाकरी. आणि पातळ जरा भाकरी करायची. आम्ही पातळच भाकरी करतो, आम्हाला पातळ भाकरी आवडतात, त्याला जाड आवडतात, पण आमच्या अशा पातळ असतात. बघा अशी धरायची, अशी फिरवायची. हे बघा कशी भाकरी झाली बघा, मस्त नाचण्याची भाकरी झाली. तांदळाचे पण असेच बनवायचे, नाचण्याचे पण असेच बनवायचे. फाटली बिटली तर काही टेन्शन घ्यायचं नाही, पिठाचा हात घ्यायचा आणि जॉईन करायची, काही टेन्शन नाही घ्यायचं भाकरीचा. आता हे बघा अशी पकडायची, आमच्याकडे अशी पकडतात ना का, आणि नंतर मग अशी टाकतात. आता इथे असं आहे ना, हे बघा असं जॉईन करायचा. आता जरा 2 मिनटं मी पाणी लावते वरती. परत ह्याच पिठामध्ये असा दुसरा गोळा घ्यायचा. हे पीठ काय टाकून द्यायचं नाही, असंच घ्यायचं याच्यामध्ये. असे प्रत्येक भाकरीला असं करून घ्यायचं. आता मी पाणी लावते, याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. हे बघा पाणी लावायचं. पाणी नाही लावलं तर भाकरी ना वारडे येईल, म्हणजे अर्धी शिजते अर्धी कच्ची राहते असं होतं. म्हणून आपण पाणी लावायचं. इथे व्हाईट काही जरा पण दिसता कामा नये, तो पीठ असतो ना कच्चा, सुका पीठ लावलेलं आहे ना, म्हणून हे बघा असं पूर्ण भाकरीला पाणी लावायचं. जर सुकू द्यायचं पाणी वरचा, नंतर भाकरी परतायची. लगेच परतलात ना तर भाकरी परतणार नाही तुम्हाला. आता मी जरा सुकून दे मग मी परतते. बघा जास्त पण सुकवायचं नाही, नाहीतर मग ती थोडासा ओलावा ठेवायचा, नंतर परतायची. हे बघा तुम्हाला दिसते का, हे बघा थोडासा ओलावा. बघा सोपी आहे भाकरी नाचण्याची भाजायला. आता मी अशा पद्धती सगळं करून घेते, तुम्हाला दाखवते नंतर. आता ही एक थापून घेते, कारण पटकन ती होते ना, मग पटकन ही तयार पाहिजे. शेकली का भाकरी, ही बघा शेकली आहे मस्तपैकी. आणि भाकरी आपणच अशी निघणार बघा. हे बघा आपणच निघली बघा कशी मस्त शेकली आहे. आता ही चारही बाजून अशी शेकून घ्यायची गोल गोल. गॅसवर कसं भाकरीला वेळ लागतो, आपण कसं गावाला चुलीवर पटकन होतात ते भाकरी. असं निकारे काढले ना, आणि निकाऱ्यावर जरी उभी करून अशी भाकरी ठेवली ना चुलीच्या पुढे, तरी पण अशी पटकन शेकते. पूर्ण शेकायची भाकरी बघा. आता आपण इकडून शेकूया. गॅसवर लय वेळ जातो, गॅस ना भाकरीसाठीच संपतो आमचा जास्त. गैर काय सगळं कुकरमध्ये होतो, पण भाकरीच लागतं आम्हाला. आमच्या संध्याकाळच्या भाकरी पण असतो, भात पण असतो, पण आम्हाला भाकरी पाहिजे संध्याकाळच्या. सकाळची चपाती असतात आमच्या, दुपारी डाळ भात वगैरे असा असतो. आज आम्ही खिचडी भात बनवला होता, परी बोलली खिचडी भात बनव, म्हणजे बनवायचं. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील ना तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. छान छान कमेंट करा. जे आमच्या डेली असतो तेच मी दाखवायचा प्रयत्न करते. आता आमच्या डेली छोटे छोटे काय असे नाही ब्लॉग, ते छोटे छोटे येतील, ते तुम्ही बघा आणि लाईक करा आणि शेअर करा भरपूर. मी बघा अशी फुगते. गॅसवर चांगली एवढी फुगत नाही, पण ना आपण चुलीवर भारी. मी गावाला गेली, मी भाजायची भाकरी, पण दाखवलं नाही मी. पण माझी भावजी आहे ना सुबा, तीच भाकरी भाजायची. मी भाजी वगैरे गॅसवर करायची, कारण मला खाली बसता येत नाही ना, म्हणून मी जास्त चुलीजवळ नव्हते, गॅसवरच मी स्वयंपाक बनवत होते. मला थोडा पायाचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे. हे बघा बघा भाकरी कशी होती मग अशी, आता बघा कशी झाली. हे बघा अशा पद्धतीत भाकरी भाजायच्या नाचण्याच्या बघा मस्तपैकी. चला ही भाकरी झालेली आहे. आता अशा पद्धतीत सगळ्या करून घेते मी. एवढ्या भाकरी भाजल्या, आणि हे बघा भाकरी एक भाकरी एवढी मोठी भाजली मी. हे बघा अशा पद्धतीत नाचण्याच्या भाकरी भाजायच्या, मस्त होतात एक नंबर. आता आपली सोनी ना फ्लावरची भाजी बनवते, ती दाखवील आता सोनी तुम्हाला. साध्या पद्धतीत फ्लावरची भाजी बनवते, ती सगळी बनवते स्वयंपाक, पण तिची कधी रेसिपी दाखवली नाही. आता रेसिपी नाही, आम्ही आपला डेली ब्लॉग आहे तर सोनी करते, ती तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे एवढ्या भाकरी झालेल्या आहेत आमच्या. आता भाजी तयार करायची. परी काय सांगते बघा, कार्टूनमध्ये कसं शिकते परी. सांग परी, कार्टून कसं आहे, कार्टून सांगते परी. कार्टूनमध्ये असं दाखवलेलं की मोठा भाऊ आणि छोटा भाऊ. छोटा भाऊ बोलतो मोठ्या भाऊला
दिवस मोठा आहे म्हणून तू मोठा आहे. आणि मोठा भाऊ बोलतो छोट्या भावाला की तू छोटा आहे म्हणून रात्र पण छोटी आहे. असं कार्टूनमध्ये दाखवलं जातं. तर ती सांगते मला मगापासून मी बोलते आता 7 वाजले तरी अजून दिवस एवढा आहे आणि म्हणजे उजाड भरपूर आहे आणि रात्र होते लगेच दिवस उजाडतो असं वाटतं ना. तेव्हा ती मला सांगते कार्टूनमध्ये पण मग तू असं दाखवलं आहे म्हणे. तेव्हा ती मला सांगत होती आता. बघा दीदी इथे भाजी करते. ही परी आहे. आता मी ते तेल टाकते. एक पळी तेल टाकलंय मी. तर तेल गरम होऊन दे. मग मी कढीपत्ता टाकते, जिरं टाकते. आता कढीपत्ता टाकूया आपण. तेल तापलंय. जिरं टाकूया थोडंसं. आता कढीपत्ता जिरं टाकलंय. आता कांदा टाकूया. आता आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट पण टाकूया. आता कांदा टाकल्यानंतर आपण टोमॅटो टाकूया. आता थोडंसं मीठ टाकूया कांदा टोमॅटो शिजण्यासाठी. आता कांदा टोमॅटो शिजतोय. आता आपण टाकूया मधुर आसन मालवणी मसाला. 1 चमच टाकूया आपण. मसाला टाकलाय आणि आता हळद टाकूया. आणि मीठ मिक्स करून घेऊया. आता आपण थोडंसं वाटण टाकूया. आता आपण बटाटे टाकूया. हे बघा आता फ्लॉवर टाकते. आता हे पण मिक्स करून घेते चांगलं. आता हे नीट मी मिक्स करून घेते. आणि आता पण ह्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकूया. आता मी ह्याला 1-2 शिट्या काढून घेते आणि नंतर मला दाखवते. हे बघा आम्ही भाजीपाला घ्यायला आलो वाशिमला बाजारात. ताई आहे तिथे नाही की नाही. हे बघा आमचं वाशिम. आई आम्ही आंबे घेतो इथे. आई हे बघा हापूस आंबे म्हणून. हे हापूस आंबे आहेत का नाही. हे बघा गावाला गेलो पण हापूस आंबा काही खायला भेटला नाही. हा बघा आई घेतो. हापूस आंबा घेतो. हे कसले तर काय माहित नाही आंबे. हे बघा हे बघा आईकडनं हापूस आंबा घेतलाय. हां मंचुरियन घ्यायला आले. बघा मंचुरियन घेतो आम्ही ते. गाडीचं ट्रॉफिक बघा किती आहे. ताई आमचं मंचुरियन घेतो आम्ही इथे. तुम्ही पण घ्या मस्त असं 1 नंबर मंचुरियन. पुढे चालतं ते. मी मागून जाते हळूहळू. आम्ही आलो बाजारातून. आता घरी चाललो आहे बघा. घरी आलो आता. हे बघा हे पण आले. हे आहेत. मी एवढा बाजार आणलाय. बघा अजून 1 पिशी भाजीची आहे. दमाला होतो ना गरमीमुळे. ही बघा ठम्मी आमची इथं आहे. परी आमची राणी आहे इथं. सगळे TV बघतं. तारक मेहता. इकडे एक माणूस आहे. दाखवू का तुला. हे बघा सोनी. हाय सोनी.
चला आता आपलं काम करूया. आंबे बघलत ना, आंबे पण आम्ही आणलेत. हे आंबे आणलेत, हे बटर आणलेत पोरांना. हे घ्या मक्याचे, हे घ्या पनीर दुखा, हे का मक्याचे राय आणलेत. आणि बघा पोर आमची पडू घे. हे परीला मक्याचे लाय हा का परी, नंतर जेवल्यावर खा का. चला मग आता जेवण वाढते, मी दाखवते पोरांनी काय काय बनवून आणि मी भाकरी बनवून गेली, भाजी सोनीने बनवलं आहे. चला बघूया. तर या मंचुरियन खायला परी अरे म्हणून पार्टी आहे. एवढा मंचुरियन आणला मी. चटणी घालते. परी किती घालू? परी आली ना आमची. परी टेस्ट करून सांगत आहे. परी चालली घरी. परी चालली घरी. आणि मी आता तिला सोडायला जाते. पप्पा आणि मम्मी चालली. चला परी बाय. बाय बाय बरी. जरा मी हे बघा आता परी चालली. चल परी. परीचं मन होत नाही यायचं. जायचा घरी जायचं मन होत नाही, पण तरी पण आम्ही जबरदस्ती घेऊन जाते. चलो चलो चलो. सगळीला जायचा सगळीला. तरी कसं काय द्या. अरे बाय कर. दीदीला बाय कर. बाय 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 परी. बाय. ये परत ये.